नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी अनिल सनेर आणि आपण पाहतात अनिल सनेर व्लॉग्स। मित्रांनो, गेल्या आठवड्यात आपण यूट्यूब ॲडसेन्स अकाउंटसाठी पिन जनरेशनचा अप्लाय कसा करायचा आणि आपली आयडेंटिटी व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने करायचं ते पाहिलेलं होतं। आणि आपली आयडेंटिटी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्या पोस्टल ॲड्रेसवर, जो पोस्टल ॲड्रेस आपण पिन जनरेशनसाठी दिलेला होता, त्या पोस्टल ॲड्रेसवर गुगल ॲडसेन्सकडनं आपल्याला एक पिन आपल्या पोस्ट ॲड्रेसवर येतो आणि तो पिन आपल्याला प्राप्त झालेला आहे। आपण पाहू शकतात, हे गुगल ॲडसेन्सकडनं आलेलं पोस्टल पार्सल आहे। याच्यात आपला तो ॲड्रेस व्हेरिफिकेशनचा पिन या ठिकाणी दिलेला आहे की जो पिन आपल्याला टाकून आपला ॲड्रेस व्हेरीफाय करायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, आणि एकदा की ॲड्रेस आपला व्हेरीफाय झाला की मग आपले जे पेमेंट असेल ते आपल्या बँक अकाउंटला येण्याचे मार्ग मोकळे होतात। जोपर्यंत आपण ॲड्रेस व्हेरिफिकेशन करत नाही पिन टाकून, तोपर्यंत आपल्या यूट्यूबच्या अर्निंगचा पैसा आपल्या बँक अकाउंटमध्ये आपल्याला घेता येत नाही। तर मित्रांनो, ही संपूर्ण प्रोसेस आपण आता समजून घेणार आहोत। तर चला जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवर। त्याच्या आधी आपण हे पाकिट जे आहे ते आपण आता फोडून घेऊया। या पाकिटात काय दिलेलं आहे, अशा पद्धतीने हे फोल्डर आपल्याला प्राप्त झालेलं होतं। त्याचे चारही एजेस मी या ठिकाणी कापून घेतो आहे आणि अशा पद्धतीने हे ॲड्रेस व्हेरिफिकेशन आपल्याला करायचं आहे आता। तर यासाठी याच्यात जो काही पिन दिलेला असेल तो पिन आपल्याला टाकायचा आहे आणि हे सगळं आपण पाहू शकतात। अशा पद्धतीचं हे आपल्याला पिन या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे गुगलकडनं ॲड्रेस आपल्या ॲड्रेसवर। मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतात, अशा पद्धतीचा हा पिन या ठिकाणी आलेला आहे आणि आपल्याला हा पिन त्या ठिकाणी द्यायचा आहे। तर आता आपण जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवर। मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला आपलं गुगल क्रोम ओपन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या गुगल ॲडसेन्स अकाउंटला लॉग इन करायचं आहे आणि या ठिकाणी मी माझ्या गुगल ॲडसेन्स अकाउंटला लॉग इन करून घेतो आहे। अशा पद्धतीचं हे लॉग इन पेज या ठिकाणी आता ओपन होत आहे, आपण पाहतो आहोत। आणि या ठिकाणी माझं गुगल ॲडसेन्स अकाउंट ओपन झालेलं आहे, आपण पाहू शकतात स्क्रीनवर। तर मित्रांनो, या ठिकाणी एक नोटिफिकेशन आलेलं आहे बघा, युअर पेमेंट्स आर ऑन होल्ड बिकॉज यू नीड टू व्हेरीफाय युअर ॲड्रेस। मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं की आपल्याला आयडेंटिटी त्या ठिकाणी व्हेरीफाय करायची होती आणि आता आपल्याला आपला ॲड्रेस व्हेरीफाय करायचा आहे। त्यानंतर मी ॲक्शन बटनावर क्लिक करणार आहे। यानंतर हा नवीन या ठिकाणी ही एक विंडो ओपन झालेली आहे आणि या ठिकाणी बघा, एक पेज या ठिकाणी आलेला आहे। त्या पेजवर म्हटलेलं आहे, व्हेरीफाय युअर आयडेंटिटी, कन्फर्म युअर पर्सनल इन्फॉर्मेशन टू गेट युअर अकाउंट, नीड टू रिसीव्ह, लर्न मोर। आणि या ठिकाणी पहिली जी टॅब आपण पाहतोय आयडेंटिटी व्हेरिफिकेशन, त्या ठिकाणी आपण पाहिलं कंप्लीटेड आलेली आहे। आणि दुसरं ॲड्रेस व्हेरिफिकेशन नीड्स अटेन्शन। आता त्याच्यासाठी अटेन्शन म्हणलेलं आपल्याला ॲड्रेस व्हेरीफाय करायचा आहे आणि हा ॲड्रेस व्हेरीफाय करण्यासाठीच आपल्या पोस्टल ॲड्रेसवर हे पिन असलेलं पाकिट आलेलं आहे गुगल ॲडसेन्सकडनं। आणि त्याच्यात जो पिन आहे तो पिन आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे, 6 डिजिटचा पिन। तर या ठिकाणी पाहू शकतात आपण, एंटर द पिन वी मेल्ड टू युअर पेमेंट ॲड्रेस, 6 डिजिट व्हेरिफिकेशन पिन या ठिकाणी आपल्याला तो टाकायचा आहे। आणि खाली सबमिट बटनावर क्लिक केलं की आपली ॲड्रेस व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण होणार आहे। तर मित्रांनो, आता आपण या पाकिटात आपण पाहतो आहे की जो मला ॲड्रेस व्हेरिफिकेशन पिन आलेला आहे तो मी या ठिकाणी फिलअप करणार आहे। तर तो पिन मी या ठिकाणी टाकतोय मित्रांनो आता। तर मित्रांनो, या ठिकाणी माझा पिन या ठिकाणी फिलअप करून घेतलेला आहे, जो गुगल ॲडसेन्सकडनं मला आलेला होता। आणि आता त्यानंतर आपण पाहू शकतात की सबमिट बटनावर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आणि एकदा की आपला ॲड्रेस व्हेरीफाय झाला की आपली पूर्ण प्रोसेस ही कंप्लीट होणार आहे। तर मी आता सबमिट बटनावर क्लिक करतो आहे आणि या ठिकाणी बघा, विदिन अ सेकंड आपण पाहू शकतात ॲड्रेस व्हेरिफिकेशन कंप्लीटेड। तर अशा पद्धतीने आता ह्या दोघं ज्या महत्त्वाच्या स्टेप्स होत्या गुगल ॲडसेन्सच्या पेमेंटच्या संदर्भात, पिन जनरेशन ज्याच्यात आपली आयडेंटिटी आपल्याला व्हेरीफाय करायची होती, ती प्रोसेस आपण 8 दिवस आधी पूर्ण केली होती। त्यानंतर माझ्या पोस्टल ॲड्रेसवर मला एक पिन गुगल ॲडसेन्सकडनं हा अशा पद्धतीचा पिन प्राप्त झालेला होता आणि हा पिन आपण आता ॲड्रेस व्हेरिफिकेशन टॅबमध्ये टाकला। याच्यात जो 6 अंकी पिन दिलेला असतो तो 6 अंकी पिन आपण टाकून या ठिकाणी आपण मोबाईलच्या स्क्रीनवर पाहू शकतो आहोत की ॲड्रेस व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे। आणि अशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस आपण कंप्लीट केलेली आहे आणि अगदी विदिन सेकंद ही प्रोसेस कंप्लीट झालेली आहे। तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनल निश्चित सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। तोपर्यंत ट्रॅव्हल होईल, तसेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे। धन्यवाद।